पती आहेत आणि तुम्हीच मोठं पद माझ्यासाठी. माझ्या कुटुंबावरून जरी नागर फिरला असला, माझं कुटुंब उघड्यावर पडला तरी मी तुम्हाला कुटुंब मानलं. मी तुमच्यात माझं कुटुंब बघतो, माझे मायबाप मी तुमच्यात बघतोय. तुम्ही मला नुसते दिसलात बी तरी पण माझं किती दुखत असलं तरी मला 10 हत्तीचं 100 हत्तीचं बळ माझ्या अंगात येत आहे. आपलं माया लेकराचं नातं झालंय, आपलं इतकं नातं घट्ट झालंय की समाजाला माझ्याशिवाय आणि मला समाजाशिवाय एक तासही मध्ये जात नाही की एकमेकाची आठवण नाही झाली. मी तुमचा मुलगा म्हणून सगळ्या अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करतोय. मला पूर्ण चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय. छगन भुजबळच्या माध्यमातून यांनी माझ्या अंगावरती अनेक ओबीसीचे नेते घालायचा प्रयत्न केलाय. सरकारनं अनेक केसेस करायचा प्रयत्न केलाय. यासाठी माझ्या विरोधात लावली. आपल्या आसपासचे फोडून माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन मला बदनाम करायला लावले. मला चारी बाजूने घेरायचा प्रयत्न केलाय. सरकारची एकच इच्छा आहे, हा निष्ठावान आहे, हा मॅनेज होत नाही. याला काही करून बदनाम करा पण याला मराठ्यांपासून बाजूला सरका. जर हा बाजूला सरकला नाही तर ह्यो मराठ्यांना मोठं केल्याशिवाय सोडणार नाही. याला पहिलं बदनाम करा. म्हणून माझ्या समाजाला माझं एकच म्हणणं आहे, आपली जात आणि आपले लेकरं मोठे करायचे. या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जाहीरपणानं आवाहन करतोय. मायबापाओ, एक दिवस काम सोडा पण स्वतःच्या मुलासाठी आणि जातीसाठी एकत्र या. एक दिवस सगळे कामं बंद ठेवा, नोकरदार वर्गानं ठेवा, व्यावसायिक मराठ्यांनी ठेवा, शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस आपले घर बंद करून लेकरा बाळासह या आंदोलनात सहभागी व्हा. आपल्याला आपल्या मराठ्यांना न्याय द्यायचा आहे. ते आरक्षण असून एकत्र आलेत तर आपल्याला आरक्षण नाही, आपले लेकरं अधिकारी झाले पाहिजेत. आपल्या हे मराठ्यांचा लेकरू अधिकारी बनला पाहिजे, स्वप्न आपलंय. काही बापाने कष्ट करून लेकरं शिकवलेत पण आरक्षणानं मराठ्यांच्या लेकराच्या स्वप्नाचा घात केलाय. प्रत्येक आई बापाला वाटतं की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. आम्ही त्रास सहन केला, आमच्या वेळेस आरक्षण नव्हतं, पण आता आपण आरक्षण मिळून आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या करूयात, मोठ्या करूयात. यासाठी ताकदीने एकजूट राहा. आरक्षणामुळे बाकीच्यांचे सगळ्यांचे लेकरं मोठे झाले, आपल्या लेकराचं काय? आपले पोरं नोकऱ्याला लागत नाहीत, आपल्या पोरांना उच्च शिक्षण नाही. नोकरीला असणारे मराठे यांनाही पाठ्या मिळत नाहीत. उच्च कॉलेज आपल्याला नाहीत, उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाहीयेत, उच्च शिक्षण नाहीये. प्रत्येक आई बापाला वाटतं माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझाही PSI झाला पाहिजे, माझी मुलगी माझाही मुलगा तहसीलदार झाला पाहिजे. मायबाप मराठ्यांनो, आरक्षणाशिवाय पर्याय नाही. नुसतं गाफील राहू नका. माझा नेता आणि माझा नेता एवढंच आपलं आयुष्य नाहीये. नेते मोठे करायचे आणि स्वतःच्या मुलाला डोळ्यात देखता उपाशी मरताना बघायचं, हे आता होऊ देऊ नका. आपले लेकरही मोठे झाले पाहिजे, आरक्षणातून आपले लेकरं मोठे होणार आहेत. काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय थांबायचं नाही. शेवटचं सांगतो, ताकदीने एकजूट राहा, ताकद विखरू देऊ नका. सरकारनं जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन, मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू. जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर 288 उभा करायचे का 288 पाडायचे. 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका. आपली काय एकजुटी आता बऱ्याच जणांनी बघितली.
ते याच्यात हुशार झाले आणि आजची परभणीची रॅली बघून